म्हणजे कोल्हापूर शहरापासून अगदी लगतच गाव आहे. त्यामुळे गावात लोक सर्वजण सुशिक्षित आहेत, जाणकार आहेत. त्यांना स्वच्छतेचे जे महत्व आहे ते त्यांना भरपूर म्हणजे मला माहिती आहे. त्याच्याबरोबर आमच्या पाचगाव जे गावचं नाव त्यांचं पूर्वी आमच्या पाचगावच्या पद्धतीने वास्तविक येतं काही काळ. त्यामध्ये आमच्या गावचं नाव हे पाचगाव पडलेलं आहे. आमच्या पाचगावमध्ये धार्मिक कार्यक्रम भरपूर मोठ्या प्रमाणात होतात. जसे की भैरवबा देवळाचे जागृती देवस्थान आहे, पंचकृष्णचे देवस्थान आहे की ते भैरवाच्या आपल्या गावचं नाव म्हणजे देवळे प्रसिद्ध आहे. या देवळाचे कार्यक्रम ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या माध्यमातून ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान होत असतात. त्या म्हणजे दरम्यान धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी आम्ही इतर जे जनजागृती कार्यक्रम असतात, हुंडाबळी किंवा एक वाचवा किंवा इतर जनजागृती सुंगीबळी इत्यादी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही त्या महिला दिनाच्या माध्यमातून घेऊन आम्ही सर्वजण गाव एकत्र येऊन बाबा आम्ही गावात मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याकरता आमचं जास्तीत जास्त लक्ष असतं. तसेच आमच्या पाचगावमध्ये आता सध्या जर शहराला गावामध्ये पूर्णपणे डेव्हलप झालेलं आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त शेती विकासाला कमी प्रमाणात आमच्याकडे डेव्हलप होते. कारण सध्या तिकडे बिल्डर लोक जास्त डेव्हलप असल्यामुळे तिथे बाबा शेतीचं प्रमाण आमच्याकडे कमी आहे. तरी पण थोड्याफार प्रमाणात तिथं आमच्या इथे शेती चालते. त्याचबरोबर आमच्या इथे बाबा कणबा तलावातून ज्या पाणी स्कीम ज्या पाणी आणलेलं आहे त्याच्यामुळे आमचं थोडाफार पाणी प्रश्न सुटणार आहे येत्या काही महिन्यात. कारण काम त्याचा अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमच्या पाचगावमध्ये आणखी गणपतीचं मंदिर आहे, ते प्रसिद्ध मंदिर आहे की ज्याची कीर्ती बाबा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याबरोबर म्हणजे जिल्ह्यामध्ये त्याची प्रसिद्धी आहे. त्याचबरोबर आमच्या इथं संदर्भात अगर बोलायचं झालं तर आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आमचा बाबा हळूहळू आमच्या विकास होत चाललेला आहे. त्यामुळे आमच्या इथे 5 वर्षात तरी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून बाबा आमचं पूर्णपणे पाचगावी डेव्हलप करतो. साहेबांना आम्हाला शब्द दिला पूर्ण करता याची आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे. त्याचबरोबर आमच्या पाचगावमध्ये आता जर का बघितलं तर आता आम्ही निर्मळ आमचं पाचगाव पुरस्कार मिळालेला आहे. तसेच आमचे गाव स्वच्छता अभियानामध्ये सुद्धा आमच्या पाचगावने क्रमांक मिळवलेला आहे. तसेच आमच्या शालेय बाबतीत नम्रतामध्ये ती महाराष्ट्राच्या 33ऱ्या स्कॉलरशिप मध्ये एवढे म्हणून माझे 2 शब्द संपवतो.